नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, राज्यसेवा, कंबाईनची परीक्षा किंवा कुठली सरळ सेवा भरती, मग केंद्र सरकारची असो वा राज्य सरकारची, या सर्व स्पर्धा परीक्षांच्या परिपूर्ण तयारीमध्ये सामान्य ज्ञान, GK तथा GS या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून या विषयाची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून, लेक्चरच्या माध्यमातून हा प्रयत्न करत असतो। आज आपण याच लेक्चर्समध्ये एक अत्यंत महत्त्वाचा घटक पाहणार आहोत, एक अत्यंत महत्त्वाची नदी प्रणाली पाहणार आहोत। महाराष्ट्रातल्या नदी प्रणालीमध्ये दोन महत्त्वाच्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि त्यापैकी एक महत्त्वाची पश्चिम वाहिनी नदी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे तापी नदी। तापी नदी नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी असेल, मात्र तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, लक्षात राहू द्या। या तापी नदीला ताप्ती नदी असंही नाव आहे, त्याचबरोबर तापिनी नदी, तापिका नदी असंही या नावाने ओळखलं जातं। एवढंच नाही तर या नदीला सूर्यकन्या असेही म्हणतात। सूर्याने आपला दाह, आपला ताप कमी करण्यासाठी निर्माण केलेली नदी म्हणून तिला ताप्ती किंवा तापी नदी किंवा सूर्यकन्या म्हणतात। याच नदीला शनीची बहीण असंही म्हणतात। याच नदीला कुरुवंशाची आद्य माता असंही म्हणतात। धार्मिक दृष्टिकोनातून या नदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तापी नदीचा जन्मदिन आषाढ शुद्ध सप्तमीला साजरा केला जातो। याच तापी नदीच्या नावावरून थायलंड या देशातील एका महत्त्वाच्या नदीला तापी नदी असं नाव दिलंय। एवढंच नाही, ज्याप्रमाणे आपल्या भारतातील तापी नदीच्या तीरावर सुरत नावाचं शहर आहे, अगदी त्याचप्रमाणे थायलंडमधील त्या नदीच्या, ज्या नदीला तापी नदी असं नाव दिले, त्या नदीच्या तीरावरील एका शहराला सुद्धा सुरत असे नाव दिलेले आहे। या तापी नदीचा उल्लेख, वर्णन रामायण, महाभारत, त्याचबरोबर भविष्य पुराण या प्राचीन साहित्यामध्ये आहे। स्कंद पुराणामध्ये सुद्धा या नदीचा उल्लेख सापडतो। ठीक आहे, अशा या अत्यंत महत्त्वाच्या नदीची माहिती पाहायला आपल्याला सुरुवात करायची। यामध्ये पहिलं तापी नदीचं उगमस्थान। तापी नदीचं उगमस्थान, तापी नदीचा उगम होतो आपल्या शेजारच्या राज्यामध्ये, मध्य प्रदेश राज्यामध्ये। मध्य प्रदेश राज्यामध्ये कुठं उगम होतो तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये उगम होतो। सातपुडा पर्वतरांगेत कुठं उगम होतो तर बैतूल जिल्ह्यामध्ये उगम होतो आणि बैतूल जिल्ह्यामध्ये कोठे उगम होतो तर मूलताई या ठिकाणी उगम होतो। या मूलताईला संस्कृतमध्ये मूळ तापी असं नाव आहे। अशा रीतीनं तापी नदीचं उगमस्थान पाहिलं। यानंतर पाहूया आपण तापी नदीचा प्रवाह। तापी नदीचा प्रवाह उगम पावते ती मध्य प्रदेश राज्यामध्ये। ध्यानात ठेवण्यासाठी अत्यंत सोपं आहे की दोनही पश्चिम वाहिनी नद्या या मध्य प्रदेश राज्यामध्ये उगम पावतात। मध्य प्रदेशमधून ती आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये प्रवेश करते। अमरावतीमध्ये म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये ही नदी प्रवेश करते। अमरावतीमध्ये 49 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ही नदी पुन्हा मध्य प्रदेशमध्ये जाते। मध्य प्रदेशमधून ती आता जळगावमध्ये येते, म्हणजे पुन्हा महाराष्ट्रात प्रवेश करते। म्हणजे महाराष्ट्रात दोनदा प्रवाह असणारी ही तापी नदी। आपल्या महाराष्ट्रामध्ये गोदावरी, मांजरा आणि तापी अशा 3 नद्या आहेत, ज्या नद्यांचा महाराष्ट्रात दोनदा प्रवाह आहे। त्यामध्ये महाराष्ट्रात ही नदी पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रवेश करते, दुसऱ्यांदा जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर या ठिकाणी बुऱ्हाणपूर खिंडीजवळ ही जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। जळगाव नंतर ही नदी धुळे जिल्ह्यामध्ये जाते। धुळ्यानंतर पुढे ही नदी नंदुरबार जिल्ह्यामध्ये जाते। नंदुरबार नंतर मग ही गुजरातमध्ये जाते आणि गुजरातमध्येच
सुरत नावाचं ठिकाण शहर आहे सुरत जवळ, ती खंबायतच्या आखातामध्ये अरबी समुद्राला मिळते. खंबायतच्या आखातामध्ये अरबी समुद्राला मिळते. बरं, याच खंबायतच्या आखातामध्ये हजिरा या ठिकाणी या तापी नदीचा त्रिभुज प्रदेश आहे. अशा रीतीनं ही नदी भारतातल्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात अशा 3 राज्यातून वाहते. 3 राज्यातून आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार अशा 4 जिल्ह्यामधून वाहणारी ही नदी. प्रवाह पाहिल्यानंतर आपण पाहूया या नदीची लांबी. या नदीची लांबी, तापी नदीची एकूण लांबी म्हणजे 3ही राज्यातली लांबी जी आहे 724 किलोमीटर आणि या नदीचा लांबीच्या दृष्टिकोनातून आपल्या देशामध्ये 10वा क्रमांक लागतो, 10th क्रमांक. आपण जर आपल्या महाराष्ट्रातली लांबी पाहिली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या नदीची लांबी आहे 208 किलोमीटर. 208 किलोमीटर झालं महाराष्ट्रामधील. आणि एकूण लांबी पाहिल्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया, या नदीच्या सीमा. या नदीच्या सीमा, ही नदी अशा रीतीनं पश्चिम वाहिनी नदी आहे. या नदीच्या उत्तरेला सातपुडा पर्वतरांग आहे, सातपुडा पर्वतरांग. आणि या नदीच्या दक्षिणेला सातमाळा अजिंठा डोंगररांग आहे, सातमाळा अजिंठा डोंगररांग. अशा रीतीनं या 2 पर्वतरांगांच्या दरम्यान तापी नदी वाहते. सीमा झाल्या. सीमा झाल्यानंतर या नदीचे खोरे. या नदीचे खोरे आपल्या महाराष्ट्रामध्ये या नदीचं खोरं 51,504 चौरस किलोमीटर इतके आहे. 51,504 चौरस किलोमीटर महाराष्ट्रामध्ये. आणि हे आपल्या महाराष्ट्रातील तापी नदीचं खोरं जे आहे ते काळ्या कसदार सुपीक जमिनीसाठी प्रसिद्ध आहे. एका MPSCच्या परीक्षेला असा प्रश्न आला होता, महाराष्ट्रामध्ये गाळाच्या मृदेची जाडी सर्वाधिक कोणत्या खोऱ्यामध्ये, तर तापी पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये या गाळाची जाडी सर्वाधिक आहे. काळी कसदार जमीन म्हणून या नदीचं खोरं प्रसिद्ध आहे. ठीक आहे, खोरं पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे या नदीच्या उपनद्या. बरं, या नदीच्या उपनद्यांचे खास वैशिष्ट्य आहे काय, तर या नदीला 2ही तरावरून सातपुडा आणि सातमाळा या 2ही डोंगर रांगामधून खूप उपनद्या येऊन मिळतात. खूप उपनद्या येऊन मिळतात. त्यामध्ये या नदीच्या उजव्या तीरावरच्या नद्यांचं वैशिष्ट्य आहे त्या लहान आकाराच्या आहेत, छोट्या आहेत. डाव्या तीरावरच्या मात्र मोठ्या आहेत. मग उजव्या तीरावरील सर्व उपनद्यांपैकी अनेर नावाची नदी जिचा उगम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 2 राज्यांच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगेत होतो. आणि पुढं ही नदी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांच्या सीमेवरून वाहते. या 2 राज्यांची सीमा निश्चित करते. पुढे जळगाव जिल्ह्यामध्ये मग ती तापी नदीला मिळते. आणि ही अनेर नदी तापी नदीची उजव्या तीरावरील सर्वात मोठी उपनदी आहे. यानंतर तापी नदीची सर्वात मोठी उपनदी जी तिला डाव्या तीरावरून येऊन मिळते तिचं नाव आहे पूर्णा नदी. ही पूर्णा नदी सुद्धा मध्य प्रदेश राज्यामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये उगम पावते. मग ती बैतूलमधून मध्य प्रदेशमधून अमरावतीमध्ये येते. अमरावतीमधून अकोल्यामध्ये, अकोल्यामधून बुलढाणा, बुलढाण्यामधून जळगाव आणि जळगावमध्ये चांगदेव जवळ मुक्ताईनगर या ठिकाणी ती तापी नदीला येऊन मिळते. असा 334 किलोमीटरचा हा प्रवाह आहे. 334 किलोमीटर लांबीची ही नदी आहे आणि ही पूर्णा नदी तापी नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. यानंतर वाघूर नदी. ही वाघूर नदी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा लेण्या या ठिकाणी ती उगम पावते. आणि याच नदीच्या गळेमध्ये अजिंठा लेण्या, सुप्रसिद्ध अजिंठा लेण्या आहेत. याचबरोबर गिरणा नावाची नदी या नदीची महत्त्वाची उपनदी आहे. ही गिरणा नावाची उपनदी जी आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये सह्याद्री पर्वतरांगेमध्ये दळवट नावाच्या ठिकाणी उगम पावते. ठीक आहे, अशा या काही 4 महत्त्वाच्या उपनद्यांबरोबरच आपण या तापी नदीच्या इतर काही उपनद्या समजून घेऊया, पाहूया. पांझरा ही नदी या नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे. आणि पांझरा नदी ही पूर्ववाहिनी नदी आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर रांगेमध्ये ही उगम पावते आणि पूर्वेकडे 160 किलोमीटरचा प्रवास करून मग ते धुळे जिल्ह्यामध्ये या तापी नदीला मिळते. ओके, यानंतरच्या ज्या उपनद्या आहेत पूर्णा, चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, नंदवान, वाघूर, गिरणा, पेडी, काटेपूर्णा, मोरणा, मन, नळगंगा, पांजरा, बोरी, बोराई, मास, गोमती, मिंदोला, अनेर, वाकी, नेर, तिस्तूर. काही पुस्तकामध्ये तिस्तूरचा तितूर असाही उल्लेख आहे. म्हैस नदी, विश्वगंगा, वान नदी, भावखुरी नदी, उमा, शिपना, खापरा इत्यादी तापी नदीच्या उपनद्या आहेत. झालं, तापी नदीला खूप उपनद्या आहेत, त्यापैकी काही महत्त्वाच्या उपनद्या आपण पाहिल्या. तापी नदीच्या उपनद्या पाहिल्यानंतर आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहायचा आहे, तो म्हणजे तापी नदीच्या खोऱ्यातील धरणे. आणि हे धरणे सुद्धा फार परीक्षेला विचारले जातात. पाहूया आपण तापी नदी खोऱ्यातील धरणे. या धरणामध्ये मग तापी नदीवर हतनूर नावाचे धरण आहे. हतनूर धरण जळगाव जिल्ह्यामध्ये. झालं, तापी नदीवरचं एक धरण पाहिलं. यानंतर पुन्हा एकदा तापी नदीच आहे. या तापी नदीवर काकरापारा नावाचं धरण आहे. काकरापारा नावाचं धरण हे कुठं आहे तर हे गुजरात राज्यामध्ये. यानंतर या तापी नदीवरच अजून एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, उकाई प्रकल्प. उकाई प्रकल्प किंवा उकाई धरण हे सुद्धा गुजरात राज्यामध्येच आहे. यानंतर दुसरी नदी आहे काटेपूर्णा नदी. या काटेपूर्णा नदीवरती महान धरण आहे आणि हे महान धरण अकोला जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर नळगंगा नदी. या नळगंगा नदीवरती नळगंगा नावाचंच धरण आहे आणि हे नळगंगा धरण बुलढाणा जिल्ह्यामध्ये. बुलढाणा जिल्ह्यामध्ये. यानंतर पुढे पहा गिरणा नावाची नदी. या गिरणा नदीवरती दोन धरणं महत्त्वाची, त्यामध्ये एक दहिगाव धरण आणि दुसरं जामदे नावाचं धरण. हे दोन्हीही धरणं जळगाव जिल्ह्यामध्ये आहे, जळगावमध्ये. यानंतर याच गिरणा नदीवरती चनकापूर नावाचे धरण आहे, ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये. झालं. यानंतर पांझरा नदी. या पांझरा नदीवरती सय्यदनगर धरण आहे. सय्यदनगर धरण कुठे आहे तर धुळे जिल्ह्यामध्ये, सय्यदनगर धरण. यानंतर अनेर नावाची नदी आहे. या अनेर नदीवरती अनेर नावाचंच धरण आहे आणि ते जळगाव जिल्ह्यामध्ये. बरं. यानंतर वाघूर नावाची नदी. या वाघूर नदीवर वाघूर धरण आहे, हे सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये. हे अनेर नावाच्या नदीवरचं अनेर धरण जे आहे जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे, बाँड्रीवर आहे, मात्र त्याचा प्रमुख भाग जळगावमध्ये आहे, त्याच्यामुळे जळगावमध्येच म्हणा. यानंतर पहा बुराई नदी. या बुराई नदीवरती फोफरी नावाचं धरण आहे. फोफरी धरण धुळे जिल्ह्यामध्ये. अशा रीतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ते 11 धरणं जे आहेत, हे 10 ते 11 धरणं आपण पाहिलेले, जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे. कुठल्या नदीवर कोणतं धरण, कोणत्या राज्यामध्ये, महाराष्ट्रात असेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये, हे लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये अजून एक महत्त्वाचं धरण जे आहे ते गोमती नदीवरती आहे आणि ते गोमती नदीवरचं धरण म्हणजे सुसरी धरण आहे. चला, हे सगळे धरणं पाहिल्यानंतर आपल्याला याच्या पुढचा मुद्दा पाहायचा आहे तापी नदी संदर्भातचा, ती म्हणजे तीरावरील ठिकाणे.
तापी नदीच्या तीरावर आणि तापी नदीच्या खोऱ्यात असणारे जे विविध ठिकाणं आहेत ते कोणत्या कोणत्या नद्यांच्या तीरावर आहेत ते पाहायचे. ते खूप आहेत. पाहूया तापी नदीच्या तीरावरील ठिकाणे. तापी नदीच्या तीरावर पाहूया तापी नदी. या तापी नदीवर उगम पावते ते मुलताई नावाचं ठिकाण या नदीच्या तीरावर. यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये ती उगम पावते मध्य प्रदेशमधील बैतूल या जिल्ह्याच्या या नदीच्या तीरावर आहे. यानंतर संत मुक्ताबाई यांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली ते मध्य प्रदेशमधील मेहूण नावाचं ठिकाण या नदीच्या तीरावर आहे. यानंतर महाराष्ट्राच्या सीमेजवळ असणारं बुऱ्हाणपूर हे सुद्धा या नदीच्या तीरावरती आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामधील भुसावळ नावाचं ठिकाण या नदीच्या तीरावर आहे. पुढे गेल्यानंतर सुरत हे प्रसिद्ध शहर या नदीच्या तीरावरती आहे गुजरात राज्यामधलं. गुजरातमध्येच एक तीर्थक्षेत्र आहे बोधान नावाचं, हे सुद्धा या नदीच्या तीरावर आहे. अशा रीतीनं तापी नदीच्या तीरावरील काही प्रमुख ठिकाणं तुम्हाला सांगितले. यानंतर पहा तापी नदीची उपनदी गिरणा नदी. या गिरणा नदीच्या तीरावर मालेगाव नाशिक जिल्ह्यामधलं, भडगाव आणि जळगाव हे जिल्ह्याचं ठिकाण या नदीच्या तीरावर आहे. अशा रीतीने हे तीन महत्त्वाचे. अजून काही महत्त्वाचे तीरावरचे ठिकाणं आपल्याला पाहायचे. पाहूया कुठले कुठले. मग त्यामध्ये मोरणा नावाची नदी आहे. ह्या मोरणा नदीच्या तीरावरती अकोला हे जिल्ह्याचं ठिकाण आहे. मोरणा नदीच्या तीरा. त्यानंतर कान नावाची जी नदी आहे त्या कान नावाच्या नदीच्या तीरावर साक्री नावाचं ठिकाण आहे. यानंतर गोमती नावाची नदी. या गोमती नावाच्या नदीच्या तीरावरती शहादा नंदुरबार गोमती नावाच्या नदीच्या तीरावरती शहादा नावाचं महत्त्वाचं ठिकाण आहे. यानंतर मास नावाची नदी आहे. बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगाव हे ठिकाण आहे. यानंतर बुराई नावाची जी नदी आहे या नदीच्या तीरावरती सिंदखेड राजा. सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्ह्यातलं प्रसिद्ध ठिकाण आहे. असे तीरावरचे ठिकाणं जे आहे ते तीरावरचे ठिकाण आपण पाहतोय. त्यामध्ये पांझरा नदी. या पांझरा नदीच्या तीरावरती दुधातोपाचा जिल्हा धुळे नावाचं ठिकाण आहे. तिस्तूर नदीच्या तीरावर चाळीसगाव. बोरी नदीच्या तीरावर अमळनेर. अरुणावती नदीच्या तीरावर शिरपूर. अंजनी नदीच्या तीरावर एरंडोल. मन नदीच्या तीरावर बाळापूर. नळगंगा नदीच्या तीरावर मलकापूर. अशा रीतीनं तापी नदी खोऱ्यातील नदी तीरावरचे प्रमुख ठिकाण आपण पाहिले. यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे संगमावरील ठिकाणे. संगमावरील ठिकाणं. मग यामध्ये तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम कुठं होतोय तर या दोन नद्यांचा संगम मुक्ताईनगर म्हणजेच चांगदेव जवळ मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यामध्ये होतो. झालं. यानंतर तापी आणि पांझरा या दोन नद्यांचा संगम मुद्रावड धुळे या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी कपिलेश्वराचं मंदिर आहे म्हणून कपिलेश्वर संगम असंही म्हणतात. यानंतर तापी आणि गिरणा या दोन नद्यांचा संगम रामेश्वर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये होतो. यानंतर तापी आणि गोमती या दोन नद्यांचा संगम प्रकाशा किंवा प्रकाशे या ठिकाणी होतो नंदुरबार जिल्ह्यामध्ये. या प्रकाशे नावाच्या ठिकाणाला खानदेशाची काशी म्हणतात, हे सुद्धा विसरायचं नाही. बरं. यानंतर पहा मन आणि म्हैस या दोन नद्यांचा संगम अकोला जिल्ह्यातील बाळापूर या ठिकाणी होतो. याचबरोबर पूर्णा आणि मन या दोन नद्यांचा संगम जानफेल नावाच्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर पूर्णा आणि मोरणा
या दोन नद्यांचा संगम अंकुरा नावाच्या ठिकाणी होतो. अंकुरा नावाच्या ठिकाणी झालं. अशा रीतीनं पुढे तापी आणि अनेर ही उजव्या तीरावरून तापीची सर्वात मोठी उपनदी यांचा संगम पिळोदा जळगाव जिल्ह्यामध्ये होतो. जळगाव जिल्ह्यामध्ये. ओके. तर अशा रीतीनं 1 2 3 4 5 6 7 8 हे तापी नदीच्या संगमावरील ठिकाण आपण पाहिले. अशा रीतीनं तापी नदी खोरे, तापी नदी प्रणाली, ज्यामध्ये तापी नदीचे आध्यात्मिक महत्त्व, तापी नदीचे विविध नावं आपण पाहिले. मग त्यानंतर उगमस्थान, तिचा प्रवाह, लांबी, तिच्या सीमा, खोरे, तिच्या उपनद्या, धरणे, त्यानंतर तीरावरील ठिकाणे आणि संगमावरील ठिकाणे असे 10 ते 11 सब टॉपिक तापी नदी संदर्भातचे पाहिले, जी महाराष्ट्रातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. आज आपण या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.